मार्गशीर्ष महिन्यात चौथ्या गुरुवारी किंवा जसं प्रत्येकाला जमेल तसं गुरुवार पूजा करून, देवीची पूजा महिनाभर करून चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. आता हे गुरुवारचं व्रत का केलं जातं, काय आहे यामागची काही माहिती, हे मी तुम्हाला सांगते. मार्गशीर्ष महिन्यात केलेलं गुरुवारचं हे लक्ष्मीचं व्रत देवी महालक्ष्मीच्या कृपेकरता केलेलं असतं. महिनाभर देवी महालक्ष्मीच्या कृपेकरता आपण श्रद्धेने व्रत केल्यानंतर देवीचे आभार मानण्यासाठी आणि व्रताची पूर्तता करण्यासाठी हे उद्यापन केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी केलेल्या व्रताचं आज श्रद्धेने उद्यापन करून देवीची पूजा केली जाते. तांदूळ, गहू, गूळ, साखर, काही धान्य पूजेत ठेवून देवीला नैवेद्य अर्पणसुद्धा केला जातो. कथा वाचली जाते, मंत्रजप केले जातात आणि आरतीनंतर सुवासिनींना सन्मानाने हळदी कुंकू, त्यांची ओटी भरली जाते, नारळ दिला जातो आणि पुस्तक, प्रत दिली जाते. असं मानलं जातं की उद्यापन न केल्यास व्रत अपूर्ण राहतं. उद्यापनामुळे देवीची कृपा टिकून राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते. म्हणूनच श्रद्धा, नियम आणि कृतज्ञतेने मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन केलं जातं. जय महालक्ष्मी. मार्गशीर्ष गुरुवारचं हे उद्यापन व्रत